नमस्कार. आज आपण एकदम गावरान पद्धतीने मटण बनवून घेणार आहोत. तर इथे किचनमध्ये मी मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे. मोठ्या आकाराचा कांदा, टोमॅटो आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर गॅस पेटवून घेतलेला आहे आणि यावर आता आपण तवा ठेवून देणार आहोत. आता या तव्यावर आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मसाला नॉनव्हेज करत असताना लालसर रंगावर जर भाजला ना, तर मसाल्याला खूप छान अशी चव येते आणि त्यातल्या त्यात जर हा मसाला आपण चुलीवर बनवून घेतला ना, तर चव जर म्हणाल अप्रतिम अशी बनून तयार होते. तर कांदा व्यवस्थित तव्यावरती पसरवून घेतलाय म्हणजे कांद्याच्या फोडी व्यवस्थित आतपर्यंत भाजल्या जातील. बरेच जण अख्खा कांदा हा गॅसवर भाजतात आणि कांदा हा फक्त वरतून काळपट होतो आणि आतून हा तसाच राहतो. तर अशा पद्धतीने कांदा एकदा भाजला ना आपण तर त्याची चव देखील खूप छान अशी बनते. कांदा व्यवस्थित भाजत आलाय. आता या वेळेला आपण यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालून घेणार आहोत. खोबऱ्याच्या तुकड्याऐवजी किसलेलं खोबरं किंवा ओला नारळ देखील वापरू शकता आणि यामध्ये जवळपास लहान आकाराचा टोमॅटोचे तुकडे घातलेले आहेत. आता हे देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान असं लालसर रंगावरती परतून घ्यायचंय. गावरान पद्धतीने मटण बनवायचं असेल ना, तर यामध्ये गरम मसाल्याची पावडर वगैरे घालायची नाही. तर अख्खा गरम मसाला घालायचा. तर यामध्ये मी तेजपत्ता घेतलेला आहे आणि सगळ्या प्रकारचे अख्खा गरम मसाले थोडे-थोडे घेतलेले आहेत. सोबतच 2 चमचे तीळ देखील घेतलेले आहेत. आता हे सर्व आपण लालसर रंगावर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. अख्खा गरम मसाला आपण भाजून व्यवस्थित वाटून घेतला ना, तर त्याचा फ्रेश स्वाद असा या मटण करीला येतो. आता हा व्यवस्थित मी भाजून घेतलेला आहे. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचा तर जवळपास 25 ते 30 पाकळ्या लसूण घातलेला आहे आणि सोबतच आल्याचे तुकडे देखील घालून घेतलेले आहेत. याची आता छानशी आपण पाणी घालून पेस्ट बनवून घेणार आहोत. तर आता ही पेस्ट देखील मी बनवून घेतलेली आहे आणि आजचं मटण डायरेक्ट मी कुकरमध्ये बनवून घेणार आहे. कुठेही मटणला अगोदर मी शिजवून वगैरे घेणार नाही. तर या बाउलमध्ये मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कुकरमध्ये बनवायचं आहे हे मटण म्हणजे वेळ कमी लागेल आणि डायरेक्ट आपण बनवल्यामुळे मटणला स्वाद देखील छान येईल. तर कुकरमध्ये जवळपास 3 ते 4 पळ्या इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. जसं की चक्री फूल घालून घेणार आहे, तेजपत्ता आणि दालचिनी यामध्ये मी घालून घेणार आहे. तर आता हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला याला परतून घ्यायचंय. आता या तेलामध्ये मी डायरेक्ट स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालून घेतलेलं आहे. मटणला कुठेही मी मॅरिनेट केलेलं नव्हतं. आता जे काही आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे ते डायरेक्ट आपण कुकरमध्येच करणार आहोत. म्हणजे मटणलाही सर्व मसाले लागतील आणि त्याचं अंगचं पाणी जेव्हा सुटतं तेव्हा सर्व मसाले या मटणच्या आतमध्ये पर्यंत मुरतील. आता या मटणमध्येच मी जवळपास अर्धा चमचा भरून हळद पावडर घातलेली आहे. सोबतच यामध्ये मी घाटी मसाला घालून घेतलेला आहे. तर नॉन-व्हेज म्हटलं ना, तर थोडंसं तिखट झणझणीतच छान लागतं आणि अख्ख्या गरम मसाल्यामध्ये आपण काळी मिरी, लवंग, दालचिनी हे देखील मसाले घातले आहेत आणि त्यांना देखील स्वतःचा असा तिखटपणा आहे. आता जवळपास 2 चमचे घाटी मसाला घालून घेतल्यानंतर याला व्यवस्थित आपण परतून घेऊया. यामध्येच मी अर्धा चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे. कारण की आपण मसाल्यामध्ये देखील लसूण आणि आलं घातलं होतं. त्यामुळे इथे मी पेस्ट थोडीशी कमीच वापरलेली आहे. आणि आता हे मटण जे आहे हे व्यवस्थित आता तेलावरती परतून घेत आहे. गॅस मध्यम आचेवर आहे आणि यावर मी आता झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता मटणला जे अंगचं पाणी सुटेल ना ते आपल्याला व्यवस्थित यामध्येच आटवून घ्यायचं आहे. लगेचच वरतून पाणी घालण्याची घाई करायची नाही. जोपर्यंत मटण पूर्णपणे तेल सोडत नाही आणि व्यवस्थित अंगचं पाणी आटलं जात नाही तोपर्यंत आपण यामध्ये मसाला किंवा पाणी घालायची घाई करायची नाही. तर व्यवस्थित आता पाणी आटलेलं आहे कारण की गॅस मध्यम आचेवर ठेवला होता मी आणि आता आपण तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते सगळंच मी यामध्ये घालणार आहे. मटणचं पूर्ण अंगचं पाणी आटून झाल्यानंतर मटणने पूर्णपणे तेल सोडल्यानंतरच यामध्ये मी आता हे तयार केलेलं वाटण घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मसाला कच्चा राहत असेल असं आपल्याला वाटत असेल पण अजिबात राहत नाही कारण की हा मसाला आपण भाजून घेतलेला आहे आणि मटणमध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घ्यायची आहे. एक वाफ काढून झाल्यानंतर आपण पाहून घेऊया बघा मसाला
मसाल्याने देखील तेल सोडलेलं आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे मसाला देखील छान असा तेलामध्ये परतला गेलेला आहे. मसाल्याने तेल सोडलं की समजायचं मसाला छान असा परतून निघालेला आहे. आता व्यवस्थित एकदा मिक्स केलेलं आहे. बाजूच्याच गॅसवर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि हेच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी मी हा मसाला एकदा वाफवून घेते, म्हणजे शिजवून परतून घेणार आहे. तर बघा मसाल्याने खूप छान असं तेल सोडलेलं आहे आणि मसाला देखील मटण सोबत खूप छान असा परतून तयार झालेला आहे. आता हे मटण तुम्ही थोडंसं पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्या करून सुकं मटण अशा पद्धतीने बनवू शकता. पण आज आपण हे मटण जे आहे गावरान पद्धतीने थोडंसं रस्स्यावालं करणार आहोत. तर आता हे जे उकळलेलं पाणी आहे हे आपण यामध्ये घालून घ्यायचंय. उकळलेलं पाणी घातल्यामुळे लगेचच याला उकळी फुटलेली आहे. आता याची 2 कारणं आहेत. उकळलेलं पाणी घातल्यामुळे मटण पटकन शिजतं आणि त्याचा जो स्वाद आहे तो मस्तपैकी खुलून येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंड जर पाणी घालू आपण तर काय होतं, की थंड पाणी घातल्याने मटणचं टेम्परेचर कमी होतं आणि शिजण्यासाठी जास्त वेळ घेतं आणि मटणचा स्वाद देखील बदलतो. आता यामध्ये मी मसाल्याचं पाणी घालून घेतलेलं आहे. मीठ आपण थोडंसं घालून घेणार आहोत यामध्ये. व्यवस्थित कन्सिस्टन्सी चेक करून घेतलेली आहे आणि आता याला आपण झाकण लावून ठेवणार आहोत आणि झाकण लावून जवळपास 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता हे उकळत आहे पाणी, रस्सा. थोडीशी चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता याला झाकण लावून मटण शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. तसं पाहायला गेलं तर वाफेवर जवळपास 60 ते 70% हे मटण शिजलेलं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये आणखीन शिल्लक राहिलेलं मटण शिजून जाईल. तर जवळपास मी हे मटण करत असताना या मटणला जवळपास 5च शिट्ट्या दिल्या आणि 5 शिट्ट्यांमध्ये खूप छान असं मटण शिजून तयार झालेलं आहे. तर आता आपण कुकर थोडासा थंड झाला की आपण पाहून घेणार आहोत. तर मस्त अशी तर्री सुटलेली आहे या मटण रस्स्याला आणि मस्त असा मसाल्याचा आणि मटणचा सुगंध सुटलेला आहे. गरमागरम मटण आणि सोबतच ज्वारीची भाकरी, भात. तर मस्तपैकी आजचा मटणचा बेत होता. गावरान पद्धतीने केलेला आहे. तर बघा तर्री खूप आलेली आहे, खूप छान अशी. ज्याला तर्री आवडते त्यांनी नक्की ही तर्री खावी. तर आता हा मटण तयार झालेला आहे. मटणचा रस्सा गावरान पद्धतीने बनवलेला आहे. तर आता शिजलंय की नाही हे देखील आपण चेक करून घेणार आहोत. तर गरम आहे, आपण याला चमच्याने चेक करून घेऊया. तर आजचं हे मटण साधारणपणे कोल्हापुरी आणि बीडच्या पद्धतीने मिक्स पद्धतीने मी बनवलेलं आहे. कारण की सासर माझं कोल्हापूर आणि माहेर आहे बीड. तर दोघांचं कॉम्बिनेशन करून मी हे मटण बनवलेलं आहे. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मस्त आता हा मटणचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम मटण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर गावरान पद्धतीने बनवलेलं मटण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.